नमस्कार. आजचा विषय, तू मेहनत करतोयस पण तरीही अडकतोयस. याचं खरं कारण काही वेगळं आहे. रात्री 11 वाजलेत, तू अजून लॅपटॉप समोर बसलायस. काम आहे, आयडिया आहे, पण काही होत नाहीये. स्क्रीन समोर बघतोयस पण माइंड ब्लँक होतंय. कधी असं झालंय का? क्लायंट फॉलोअप बाकी, पेमेंट अडकलेलं, टीम कन्फ्युज, आणि तू विचार करतोयस, मी इतकी मेहनत करतोय तरी ग्रोथ का नाही? इथे चूक होते. तू प्रॉब्लेम बाहेर शोधतोयस, पण प्रॉब्लेम आत आहे. आणि हे जर समजलं नाही तर नुकसान फक्त पैशाचं नाही, कॉन्फिडन्स पण कमी होतो. तुला वाटतं मला अजून स्ट्रॅटेजी हवी, अजून नॉलेज हवं, पण खरं सांगू, तुला प्रॉब्लेम स्ट्रॅटेजी नाही, तुझा प्रॉब्लेम स्टेट आहे. जेव्हा तू थकलेला असतोस, झुकून बसतोस, शॅलो ब्रीदिंग, जेव्हा तुझा ब्रेन सिग्नल घेतो तू वीक आहेस, प्रेशर मध्ये आहेस, आणि मग डिसिशन पण तसंच होतं. एक फाउंडर माझ्याकडे आला होता. बिझनेस चालू होता, क्लायंट होते, पण तो म्हणाला, सर, क्लॅरिटी नाहीये, फोकस नाहीये. मी ऑब्झर्व केलं, तो दिवसभर चेअरवर बसलेला, नो मुवमेंट, नो ब्रेक, फुल स्ट्रेस मोड. मी त्याला सांगितलं, काम सोड, 5 मिनिटं चालून ये. तो हसला पण गेला. 5 मिनिटांनी परत आला आणि म्हणाला, सर, प्रॉब्लेम सिंपल आहे, सॉल्युशन दिसतोय. सेम प्रॉब्लेम, सेम बिझनेस, पण स्टेट बदलला. हीच गोष्ट मोठे एंटरप्रिनर्स सायलेंटली फॉलो करतात. ते जास्त काम करत नाहीत, ते योग्य स्टेट मध्ये काम करतात. एक गोष्ट लक्षात ठेव, बिझनेस मध्ये बिगेस्ट असेट काय आहे? ना प्रोडक्ट, ना मार्केटिंग, तू स्वतः. आणि जर तू मेंटली थकलास, इमोशनली अनस्टेबल असलास, तर बेस्ट स्ट्रॅटेजी पण फेल होईल. सक्सेस हा लक नाही, तो स्टेट कंट्रोलचा गेम आहे. तू कोण बनतोस? प्रेशर मध्ये पॅनिक होणारा की शांत राहून निर्णय घेणारा? आजपासून एक सिंपल रूल फॉलो कर. जेव्हा स्टक वाटेल, उठ, खोल श्वास घे, 2 मिनिटं चाल, मग डिसिशन घे. इतकंच. पण हे केलंस तर क्लॅरिटी आपोआप येईल. कारण ऍक्शन क्लॅरिटी देतं, स्टेट सक्सेस ठरवतो. तू प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीयेस, तू स्वतःला स्टेबल करत आहेस. धन्यवाद.